एक बैल जरा पाय फिरून टाकायचा, एक पाय त्याचा कधी मधी फिरायचा, नेमकं कापसाचं झाड पायाखाली जायचं. अरे म्हणलं हे कामाचं नाही, तो काढून टाकला, दुसरा घेतला. अख्खं गाव बैल पाहायला आलतं, म्हणजे ज्याला बैल कळते ते. हो, ज्यांना बैल कळते ते, बैल येत नसते. वाक्य कळालं? ज्याला बैल कळते ते बैल पाहायला येत असते, बैल येत नसते. हो, मग आले बैल चांगले, बैल चांगले, बैल चांगले. आमच्या घरातली एक म्हणली, काय बैल येत, काय बैल नशिबवान आहेत, महाराजाच्या घरी आलेत. अर म्हणले शब्द वापस घेतो, तू चोंबाळ्या का पाहण्याला? हे बैल नशिबवान नाहीत, आपल्या देवाला सोडलेले बैल नशिबवान आहेत. हे जरी मी घेतले असतील तर टाकलं तवा खातेत, वैरण टाकली तवा खातेत. देवाला सोडलेले डांभ्यातले कंस आणतात. कोणते बैल नशिबवान? देवाला सोडलेले कठाळे बैल जरी असतील तरी नशिबवान आहेत ना ते. कोणाच्या मकात जाऊ शकतात, कोणाच्या आकड्याची कंस खाऊ शकतात, अन्न ते नशिबवान आहेत. नशिबवान हे प्रारब्ध आहे ना, प्रारब्ध आहे, नशीब आहे. याच्यापेक्षा जगात दुसरं कोणी मोठं नाही. तुम्हाला एक सांगू का, एका देशाचा फार मोठा कारभार चालणाऱ्या माणसाचा, अद्यावत आता जो कारभार चालणारा माणूस आहे, त्याचं जर मी पोरगा असतो तर मी तुमच्या गावात यालो म्हणून मुंबईपासून रस्ते चेक झाले असते. मी ज्या गाडीत बसून आलो ती गाडी जर उंच असती तर वरून जाणाऱ्या लाईटा तुटल्या असत्या. त्या माणसाचं पोरग आलंय, ही लाईट फाईट तोडून घ्या वरच्या, तुटल्यान काही वेळेस लाईना झालं असतं का नाही? आहे का आपल्या हातात ते? नाही. हो वाटत नाही का? नाही, पण प्रारब्ध लागन ना, प्रारब्ध लागन, प्रारब्ध. हे बा नशीब इतकं विचित्र आहे, त्याची झोले घ्यायचे नाही. 4-2 पुस्तकं शिकलेले म्हणतात मी नशीब मानित नाही. नको मानू न सोमळ्या, तुला कोण म्हणतंय मान? आणि तू न मानल्याने एखादी गोष्ट सिद्धाच्या बाहेर जात असती का? ती सिद्धच आहे ना. तू असिद्ध करणारा कोण नाटकी वारकरी? वो आपल्या गोष्टीनं असिद्ध होत नसती, सिद्ध आहे. मी 1-2 वेळेस सांगितलं होतं, 3 जण सख्खे भाऊ, 39 एकर जमीन, म्हातारं मेलं, तिघायला 13 एकर जमीन आली. पण एकानं दोघांना 13 ठुली आणि एकानं 13ची 2.25 केली. एकानं 13 एकरची 2.25 केली आणि दोघांना 13 ठुली. तिघायत 2 मुलं, एकाला काय नाही. ज्याला 2.25 त्याला 1 मुलगा, ज्याला 13 आहे त्याला 1 मुलगा, आणि ज्याला 13 आहे त्याला काय नाही. त्याने विचार केला आपली 13 त्याला द्यावा, 13 दोन्ही 26 होती, आपल्याला सांभाळीन. चुलत्याची घेतल्यावर त्याला किती झाली? 26. यानं कोणाचीच न घेता किती झाली? 2.25. हे गेलं मेलं, याची पुन्हा कोणाला गेली? 26 एकर. ती 26 आणि ही 2.25. ते कुठं भारताच्या सीमेवर बंदूक घेऊन गेलत? हे तिरुपतीला गेलं आणि त्या डॅम मध्ये बुडालं, पुन्हा वापस नाही आलं. ही 2.25 कोणाला आता? त्याला. हे ललाटीचे लिहिले न पुशे काय केले. काही गोष्टी प्रारब्ध. मी 2 गोष्टी माणसानं सिद्धात्वात असावं, एक तर प्रारब्ध असावा, अन्यथा सेवा असावा. सेवेचं बळ इतकं मोठं आहे, सेवेचं बळ इतकं मोठं, इतकं मोठं बळ आहे. सुदाम देवाची सेवा होती. भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे. ब्रह्मदेवानं सुदाम देवाच्या कपाळावर लिहिलं, तुम्ही भीक मागाव. बाई मागत नाही याच्यावर सांगतोय, बाई मागत नाही कृष्णाला याच्यावर सांगतोय. हो, भाळी सुदामजीच्या लिहिले विधीने भीक मागावे, पण कर्म इतकं गोड झालं, विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. मालकानं लिहिलं गोविंदराव, आता तू भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं, भीक नाही मागायचं. गाव सोन्याचा दिला, गाव सोन्याचा. का? कर्म चांगलं होतं. आणि ज्याचं कर्म गोड आहे का त्याला भेटत असतात. कल्पना करा, अर्जुनातला आणि एकलव्यातला कर्माचा फरक सांगतो. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन क्षत्रियाच्या कुळात आला, मागचं पुण्य क्षत्रियाच्या कुळात आला. अर्जुन हे प्रारब्ध घेऊन द्रोणाचार्यांचा शिष्य झाला. अन्न प्रारब्ध आहे, प्रारब्ध आहे. अन्न अर्जुन हा प्रारब्ध घेऊन पंढरपुरातल्या मालकाचा मेवना झाला. सुभद्रा त्याची बहिणी मालकाची मेवना झाला. किती मोठं प्रारब्ध असेल. आणि एकलव्याचं प्रारब्ध खोटं, लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आला. पण अर्जुनानं जिवंत द्रोणाचार्याची साधना केली आणि त्यानं मातीच्या द्रोणाचार्याची साधना केली. पण सेवा इतकी घडली, अर्जुनाचा नंबर 3रा नाही, एकलव्याचा नंबर 3रा आहे. अर्जुन कोणाच्या आधीत नाही, कोणाच्या आधीत नाही. काय श्रेष्ठ इथं?
कर्म. मग एक तर माणसानं काम चांगलं करावा, अन्यथा नशीब घेऊन यावा, आणि नशीब घेऊन आल्यावर काम चांगलं करावं. माझं मत आहे प्रारब्धानं एखाद्या वेळेस जरी बैल झालो तर टायमाला वैरण टाकणाऱ्याच्या दारात व्हा, नाही तर आपण बैल हो आणि ऊसाच्या गाडीचा हो. मग ऊसाच्या गाडीचा बैल झाल्यावर किती मस्त हाणते ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्या परिसरात कॅनल हे असल्यामुळं ऊसगीस तुम्हाला माहिती आहे. आणि किती बैल मस्त कणतेत चालताना हे पण तुम्हाला ज्ञान आहे त्याचं प्रारब्ध. चला, त्या बाईनं सांगितलं कृष्णा लक्षात ठेव, मी महर्षी सांदीपनींची पत्नी, मला काही नको, पण रडत होत्या. वापस आले, स्वतःच्या पंचाचा कोपरा बाजूला केला आणि महर्षी सांदीपनींच्या पत्नीचे डोळे पुसले. आईसाहेब रडतात? हो म्हणे, तू चालला. आईसाहेब मी येत जाईन ना पुन्हा पुन्हा. तो प्रश्न नाही रे बाळा, तू ज्या वेळेला आम्ही आठवण करू त्यावेळेला येशील, त्याबद्दल दुमत नाही. पण पंचायत या गोष्टीची, माझा मुलगा काही दिवसापूर्वी समुद्र स्नान करत असताना मृत्यू पावला. समुद्र स्नान करत असताना माझा मुलगा ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला मला दुःख याच्याकरता झालं नाही, कारण मी तुला पाहत होते. तुला बघितल्याच्या नंतर मला तो दिसत होता, पण आता तू गेल्याच्या नंतर मी त्याला कोणात पाहू याची चिंता पवार मामा. भगवंतानं सांगितलं आईसाहेब परत करू का? कोण माय पोरग नको म्हणणारी? कोण अशी बाई आहे की जिला मुलगा नको वाटतोय? अशा 28 स्त्रिया आहेत बरं का, त्यांना पोरग नको वाटत होतं, नको वाटत होतं. धुंदुककारी नावाचं पोरग माईला नको वाटलं, धुंदुलीला नको वाटलं, नको वाटलं, नको वाटलं. त्याच्यातली एकच सांगतो, पुन्हा कधी गेल्या एखादी सांगू, एवढी लक्षात ठेवली तरी बस झालं. योग असा आला, भगवान शिवजींना आमंत्रित केलं आणि मग हे सगळं पुण्य एकवटल्याच्या नंतर परत केला मुलगा. मृतपुत्र जीवविला, सांदीपनींचा पुत्र पुन्हा परत आणून दिला. पुण्य होतं, सात्विकता होती, कर्म होतं, काय असेल ते देवाला आपलं टोक तिथपर्यंत बुद्धी पुरत नाही. पण कालांतरानं भगवंत द्वारकेमध्ये अधिष्ठित झाले, पांडवांचा संसार थाटला आणि एके दिवशी निरोप आला, महर्षी सांदीपनींचा पुत्र गेला. अंत्यविधीला जाता नाही आलं, पण अस्थि संचयाला गेले. आपण त्याला राग भरणे, राग सावडणे असं म्हणतो. त्याला गेले. त्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान गेल्याच्या नंतर राखेला हात लावला, बाजूला बसले. खरं तर राख पवित्र असते बरं का, प्रेत पवित्र नसते, राख पवित्र असते. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळला दीप गुरुकृपे. म्हणून तुमच्या माझ्यासारख्याने राखाला हात लावल्यावर तिच्या गोमूत्र आणि गाईचं दूध टाकीत असते. राख ते एकदा अग्निरूप झालं की ते पवित्र होत असते. आपण हात लावतो म्हणून अपवित्र आहे, ते आपण हात लावतो याच्याकरता अपवित्र आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी असे काही काही नियम जे शास्त्राला, वेदाला, पुराणाला मान्य नाहीत, ते आपण करतो, ते करतो आपण. प्रेत फिरवायची वस्तू नाही, प्रेत फिरवायची वस्तू नाही. उदाहरणार्थ, जर आपल्या इकडे जर मृत्यू पावलेला माणूस माजलगावच्या तिकडे जर नेऊन माती करायची असेल तर शास्त्र त्याला निषेध म्हणते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, असा धर्माचा सिद्धांत आहे, पुराणाचा सिद्धांत आहे, कर्मकांडाचा सिद्धांत आहे. काय नसतं आपल्याला, कुठलं काही माहिती नसती, काय नसती. कोणी यानं सांगावं, त्यानं हे केलेलं, ते केलेलं, तिथं पवित्र, इथं पवित्र, इथं अपवित्र, हे कोणीतरी सांगायचं छटाकभर साखऱ्या घेणार आहे ना, म्हणजे बारीकशा बुद्धिवाल्यानं. त्यांचं सांगून आपण ऐकायचं, हे मूर्खपणाचं टोक आहे. काही भाकडवाद ऐकिनं हे सुद्धा मूर्खपणाचं टोक आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, एक तर आपण स्वतः वाचावा, अन्यथा ज्यानं ग्रंथाचा अभ्यास केलाय त्याचा ऐकावा वारकरी बुवा. मधल्या लोकांचं ऐकल्यानं आपली फजिती होत असते. प्रेतानं गंगा कधीच ओलांडायची नाही, हा सिद्धांत आहे. रात्री मला हेच कीर्तन होतं. एक सोन्याचे दुकानदार होते परांड्याला, तिथून पुढे त्यांचं 20-22 किलोमीटर नाडी नावाचं गाव होतं. पुढे त्या नाडी नावाच्या गावात रात्रीचं कीर्तन झालं. राजा दशरथाच्या अस्थी प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत ठेवल्या होत्या. आता हे मुद्दे तर याच कीर्तनात सांगावं लागतील, दुसऱ्या कीर्तनात कसं सांगता येईल?
प्रभू रामचंद्र परत येईपर्यंत कौशल्या मातेनं एका घरामध्ये लाल कपड्यामध्ये एक मडकं बांधलं, त्याच्यामध्ये त्या अस्थी ठेवल्या. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, उर्मिला, सुरतकीर्ती, मांडवी या 8 जणांच्या हातानं ती राख शरयूमध्ये विसर्जित केली. मागच्या त्या लॉकडाऊनमध्ये एका पाहुण्यांकडे साखरपुड्याला गेलोत. त्यावेळेला बऱ्यापैकी फिरता आलं मला जरा बाकीच्या सामाजिक कामात. आता नाही, आता कीर्तनामुळे नाही जाता येत कोणाच्या लग्नाला. मग गेलोत, बसलोत एका घरी, चहा घ्यायला बोलिलं. पहिला प्रश्न, मामांच्या अस्थी भीतीत 7 वर्ष झालं ठुले. आता म्हणजे मामा म्हणजे तिचे सासरे. भिंतीला एक देवळी होती, त्या देवळीत हाडं ठुले आणि देवळी लिपून घेतली. आणि 7-7.5 वर्ष झालं आणि ते काय नेताच राहिल्या, हरिद्वारला न्याच्यात म्हणून ठुल्यात. मी म्हणलं, बाई काय तुमच्या मामाचं पुण्य असेल तर हरिद्वारची गंगा तुमच्या घरात येईल ना. जरा जवळचे पाहुणे होते. मी म्हणलं, तुमच्या आणि मामांच्या सोबतच असते नेवा हरिद्वारला, डबल तिकिटाचा खर्च कशाला करायचा तुमच्या आणि मामांच्या. अण्णा तो निषेध आहे. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाही. त्या का पैसा आहे, ते का सोनं आहे, का ते धान्य आहे, का ते द्रव्य आहे गोविंद, काय नाही. अस्थी घरात ठेवायची वस्तू नाहीये. चुके ती ठेवायचीच असेल. आपला श्रद्धा आहे, आपल्याला हरिद्वार, ऋषिकेश, बद्री, कुठं मातृगया, पितृगया कुठं जर न्यायची असेल तर त्याच्यासाठी आयनाचा भेद सांगितला. उत्तरायनो दक्षिणायनो एकमायन भेदायाम अस्ति विसर्जितस्ततेवचा. एका आयनाच्या दक्षिणायत न्या किंवा उत्तरायणात न्या, तुम्ही 20 आयन त्याच्याहून जाऊ देता, हे कसं शक्य आहे? 6 महिन्याचं एक आयन असतं, किती वर्ष ठेवता? ही काय आपल्या मनाची जहागिरी आहे का काय? असं आपण करीत राहतो. आपल्याकडे एक दुसरी पद्धत आहे बघा. आपल्याकडे माणूस मृत्यू पावला की लोक पाणी पाजायला मसन वाटत, देवाला दर्शनाला रांग धरतात, अशीच धरतात, नाही पाजतायत बाकीच्यांना पाणी. पण काय होतं अण्णा, लोकायला वाटतं अण्णा भावकीचे त्यानं पाणी पाजलं नाही. होय सतीशराव, जवळची भावकी बाबा पण त्यानं ते बेल घेऊन पाणी पाजलं नाही, अशी एक भावना दुखवल्या जाते म्हणून पाजतात. पण चुकीच्या गोष्टी आहेत. कोणीही कोणाला मशानभूमीत पाणी पाजू नये. ते त्याच्यासाठी पोषक नाही, ते पात्रात नाही, ते शास्त्रात बसत नाही, ते पुराणात बसत नाही. हा नाही, त्याला पाजा ते मग मला गैठकीत विचारा ना तुम्ही. तुमचं असं असतंय, तोंडाला साबण लावल्यावर शास्त्र सांगा. हो, सर आडमुठच कारभार नाही. हे महाभारतातला भीमच आपल्यासाठी विठाला 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 विठाला. खिशा देन बाळू महाराज तुमच्या, केव्हा फोन लावून विचारायचं काय ताण आहे त्याला? ते काय ऋषिकेश हरिद्वारचा आहे का कुठल्या दुसऱ्या राज्यातला आहे? आणि जरी पाजायचं असेल, माझं मते एकदम नियम मोडणं वारकरी बुवा सोपं पडत नाही. पाजायचंच ना पाणी तर आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणूस गेला त्याला पाजायचं. 70-75 वर्षाच्या 20-25 वर्षाच्या माणसाला 80 वर्षाच्या माणसानं ते हातात बेल घेऊन पाणी पाजणं मूर्खपणाचं टोकेन. ते उलटी प्रक्रिया आहे ना, ती निषेध प्रक्रिया आहे ना, ती शास्त्राच्या चौकटीत बसत नाही ना ती. आपण सुरू करतो काही सुरू करतो, काय विषय नसतो त्याला. एक दुसरा सिद्धांत सांगतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये अंत्यविधी करत असताना डोक्याला कपडा नसावा. मुस्लिम समाजाचा आपल्या विरुद्ध. मुस्लिम समाजामध्ये डोक्याला कपडा बांधल्याशिवाय अंत्यविधी करता येत नाही, ही त्यांच्या धर्माची प्रणाली आहे. आणि आपल्याकडे आता मला फेटा असेल मी बगलात घ्यायचा, टोपी असेल खिशात ठेवायची. भडागणी देताना, फक्त भडागणी देताना ते छातीवर ठेवतात ना पिंडी, त्यावेळेला आपलं डोकं उघडा असावा, असा आपला धर्माचा सिद्धांत सांगतो. काय नसतं कोणाला. सरपण टाकणारे पण टोप्या काढीत नाहीत, ते रचणारे असतात का ते पण ह्या ताना पाण्यात यायच्या, इकून टाक तिकून टाक, असं कर तसं कर. जसं यांची PhD झालेली आहे सरण रचण्यात. इतक्या जोरात बोलतात ते, इतक्या जोरात. त्यांना काही सोयर सुतक नसते ना, ते ह्या आवाक्याचा वाक्य बोलतात, पार 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 बोलतात. वा, असं वाटतंय सगळं झाल्यावर त्या प्रेताच्या बाजूला याला पण झोपवावं. इतके नालायक कोणी बोलतात, काय काय अमानुष बोलतात, ऐका वाटत नाही त्या बडव्यांचं. मूर्खपणा असतो त्यांच्याकडे ते. पण काय तिथं कोणाचं चलत नसतं ना, ती मशान शांतता असते ना, ती तिथं काय चालत नसतं कोणाचं, काही बोलतात बडवे. नियमाची प्रणाली असावा.
चला, मुलगा परत आणून दिला. तो पुन्हा मृत्यू पावला. त्याच्या अस्थि संचयाला जगाचे मालक गेले अस्थि सावडायला. अस्थि सावडणं हा विधी कशा करता, हा एक मुद्दा आहे. सर्वांच्या साक्षीनं पवित्र गंगेत अस्थि विसर्जित केल्या, याला एक अस्थि संचयाचा प्रभेद आहे. त्या टाकायच्या, त्या गंगेत विसर्जित करायच्या. कारण गंगा ही पवित्र आहे. गंगा पापम शचितापम कल्पतरु दैन्यस्तदा, पाप शालन करते ती गंगा असते. म्हणून गंगेमध्ये अस्थि विसर्जित करतात. गंगेमध्ये ती क्षमता आहे. अजून लक्षात घ्या, ढालेगावला आपल्या प्रांतातल्या कितीतरी अब्जानं लोकांची अस्थि पडल्या असतील, पण तुम्हाला पावसाळा गेला की एका करडीच्या एका भागा इतके, करडीचे 2 भाग होतेत ना, करडीच्या एका भागा इतकी अस्थि तुम्हाला गोदावरीच्या पात्रात सापडणार नाही. का? अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. अस्थि सामावून घेण्याची ताकद गंगेत आहे. याला विज्ञान पण डोकं लाईत असेल, विज्ञानवादी लोक सुद्धा डोकं लाईत असतील. याती क्षमस्व अस्थि ही जाये, यात गंगोदक भयो हो विरस्तो वात्सल्य जायते क्षमस्व प्राणास्ति. हा गंगा ही आस्तीला इतकं क्षमस्व करते, इतकं क्षमस्व करते की स्वतःच्या अवदानातला स्वीकारून घेते आणि आस्ती जलमय होऊन जातात. इतकी मोठी. म्हणून गंगेत आस्ती विसर्जित करायची असतात. आपल्याकडे पुन्हा एक नियम असतो. जे गाडग्यात पाणी तापवलं होतं ना शेवटची आंघोळ घालायला, आज हेच सांगतो 2-4 गोष्टी. त्या गाडग्या खालची एक गौरीचा ढेपसा माती करून आल्या पाणीत भरून ठेवते आणि तिथं ते ठेवते. त्याच्यातली थोडीशी राख कपाळाला लावते. त्याचं कारण सांगू? शुद्धो येती भस्म लेपनश्य जायते. गाईचं शेण जाळल्याच्या नंतर जे भस्म तयार होतं का, त्या भस्माची ताकद जगात कुठलंच भस्म करू शकत नाही. इतकं ते भस्म श्रेष्ठ असते. म्हणून शिवजींना अर्पण करायला एक तर चिताभस्म असावा, मेलेल्या माणसाची राख असावी एक, अन्यथा गाईचं शेण जमिनीवर पडू द्यायचं नाही. शेण पडत असताना हातावर झेलायचं आणि पात्रात वाळवायचं त्याचे गोळे करून, आणि ते गोळे पात्रातच जाळायचे. धरणीचा जमिनीचा स्पर्श न होता जाळलेले गोळे ते भस्म भगवान शिवजीला 10 क्विंटल सोनं अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि ते भस्म गाईचं असते, ती गौरी असते. आता त्या तोलाचं जरी नसेल तर त्याच्या तत्वात असते. आणि म्हणून ते राखुंड कपाळाला लावायचं असतं. कपाळाला चक्षुया अस्ति तेषु घ्राणमेवचः श्रवणेंद्रियाः आननपुटा सुष्मी भय जायते. ती राख तितकी जागा शुद्ध करत असती. कारण प्रेत जाळून आल्याच्या नंतर दूषित वारं आपल्या अंगावर येत असते, ते धूर येते, दूषित येते. माणूस मेल्याच्या नंतर ज्या पेशी विषारी बनतात, ते जीवाणू कीटक घातक ठरत असतात. म्हणून तर काही काही आजार झाल्यावर डॉक्टर बांधून देत होते, आता घरी गेल्यावर सोडू नका. हे फक्त कोरोनाचंच नाही, याच्या आधी पण अशा पद्धती होत्या. तुम्ही लवकर या प्रेताची विल्हेवाट लावा असं अधिकारी डॉक्टर सांगत होते. की आता उगराडापडी करू नका, चांबाळा चोंबळी करू नका, घरी आंघोळ घालू नका, 5 मिनिटं ठेवा, लगेच स्मशानभूमीत न्या, असं सांगते डॉक्टर. म्हणजे हे शरीर दुःखाचं कोठार आहे, रोगाचं भांडार आहे. याच्यातला प्राण गेला रे गेला की याचं रूपांतर अत्यंत घाणेरड्या याच्यात होत असते. म्हणून ते याची विल्हेवाट लावित असतात. योग असा आला म्हणून ती गौरी लावत असतात. तुम्हाला एक माहिती, वास्तुशांती केल्याच्या नंतर 11 प्रकारच्या वनस्पती असतात, 11 प्रकारच्या. त्याच्यापैकी गौरी, गाईची रानशिनी गौरी लागत असते. घरातल्या सगळ्या वस्तूचं सूक्ष्मीकरण करण्याची ताकद गौरीत आहे. बसा, एवढी मोठी शक्ती. म्हणून ती गौरी माणसाच्या प्रेताच्या वेळेला सागाच्या लाकडाचा जाळ करता नसता का, गॅस नसता का दारी ठोता आला, स्टोन असता का दारी ठोता आला, गौरीच का लागती? मुंबईला सुद्धा गौऱ्याच, दिल्लीला सुद्धा गौऱ्याच असत्यान. काय एखाद्या कॉलनीत म्हशी असत्या, काय एखाद्या कॉलनीत गाई, पण त्या इकत पाचका होत नाही, पण गौऱ्या घेणार आणि त्याच्यावरच ते पाणी गरम करणार. कारण त्या गौरीच्या धुरामध्ये जी ताकद आहे ती गावरान तूप अग्नीत टाकल्याच्या नंतर ताकद भेटते का त्या धुरात. म्हणून आपण आगारी भरण्याची पद्धती जेवताना आपण जेवतो ना, जेवायला बसल्याच्या नंतर
विस्तव घेतात, त्याच्यावर थोडेसे बंधे तांदूळ टाकतात, शिजलेले नाही, आणि मग त्याच्यावर गुळ टाकतात, साखर नाही. आता नसल्यावर ते काय मग दगडापेक्षा इटकर मऊ, म्हणून साखर घ्यायची. ते चलत असते, तुम्ही आम्ही लावलेले टिप नाहीत ते, आपलं ते हे. आणि मग त्याच्यावर ते नागिनीचा पान असं कधी कधी चुरगाळायचं, पण ते पितृपंधरवड्यात असते, एरवी नाही. आणि मग ते तूप टाकायचं, आणि त्याचं जे धूर आहे का, म्हणजे आपण दूषित घेतलेला वायू त्या धुरानं शुद्ध होत असतो, आणि मग मनमोकळेपणानं जेवायचं, जठराग्नी तृप्त होत असतो. ही त्या धुरात ताकद आहे. म्हणून दारात ज्या 2-4 गौऱ्या पेटवल्या जातात का, सगळी दुःखाच्या सावधात काहोरलेली लोक असतात. कधी कधी कोणी आता अंत्यविधीला जायचं म्हणजे आंघोळ कशाला करील, आलेला असतो. प्रत्येकाच्या जवळ जाणं, एकमेकाच्या श्वासानं, यानं त्यानं हातस्पर्शानं, नाना प्रकारच्या गोष्टीनं विशुद्धता असती. आणि त्या धुरात एवढी ताकद आहे गाईच्या गौरीच्या, एवढी ताकद आहे की ते तितक्या लोकांना सुष्मी. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, होळी किती गौऱ्याची असती पेटवा, आणि 5च गौऱ्या मड्याच्या पुढे पेटवा, त्याचा वास वेगळा आणि याचा वास वेगळा. कधी बी तुम्ही याच्यानंतर कधी कधी डोक्यात आणायचं तासा, मग तुम्हाला कळण गिरगावकर काय सांगत होता. येते प्रेता संस्कार हे वैशान्य रोस्ततेवाच्या गोमुधज्जा येते तत्रहा यज्जा येते होलिका ती प्रिया. 50 पोते गौऱ्या होळीला टाका, त्याचा धूर वेगळा, आणि 5च गौऱ्या प्रेताच्या समोर त्या दारात पेटवा, त्याच्या धुराचा जो सुगंध असतोय त्याचा तो वेगळाच वेगळाच वेगळा. ते काय नाविन्य असेल, त्याच्यात काय असेल, मी काय तो तितक्या पुढे पोचलेला व्यक्ती नाही. मी सामान्य तुमच्यातला एक थोडेसे 4-2 पुस्तकं वाचणारा, तुमच्या समोर बसून प्रवचन कीर्तन सांगणारा व्यक्ती. मी काय फार असा तत्वज्ञानी नाही. विठाला 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 म्हणून आज ती गंगेत टाकायची पद्धत आहे. योगासाला अस्थिला हात लावला आईनं, आईचे डोळे पाझरले, गुडघे टेकले मशानभूमीमध्ये, दोन्ही हात आपल्या मुलाच्या राखेच्या ढिगलात आहेत. तिच्या शुद्धांत कर्णाने वात्सल्याने राख आर्द्रतेत आली, ओली झाली, आणि राख अशी हातावर घेतली, आवाज दिला, कन्या, ए कन्या. जी आई साहेब, जी म्हणत होता विटेवरचा मालक, जी 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 म्हणत होता. धावत आला मशानभूमीत, मुलाच्या प्रेताच्या जाळलेल्या त्या मड्याच्या जवळ गुडघे टेकून बसलेल्या बाईनं तोंड फिरवावं, खाली बसावं, देवानं पळत यावं. देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, देवाचा डावा गुडघा तिच्या मुलाच्या राखेत बुडतोय, उजवा गुडघा एकीकडे आहे, आणि त्याचं कपाळ तिच्या चरणावर आपटतंय. माय काय काम आहे, पहिल्यासारखं करता येईल का रे पुन्हा? जसा समुद्रात बुडालेला वापस आणलास तसा मला पुन्हा वापस करता येईल का? ब्रह्मांडाच्या मालकाने पुन्हा 2दा दर्शन घेतलं. आई साहेब, 7व्या अवतारात मला माझ्या बाबांना परत आणता आलं नाही, यांना कसं आणता येईल? दृष्टांत संपला. किती मोठी व्यक्ती होती, ज्याच्या आईने विटेवरच्या मालकाला 12 वर्ष भाकरी घालावा, ज्याच्या वडिलांनी विटेवरच्या मालकाला शैक्षणिक पाडे द्यावे, शिकवावं, इतके त्याचे वडील मोठे होते, इतकी त्यांची आई मोठी होती, ज्याला भगवान शिवजीच्या विटेवरच्या मालकाच्या कृपेने पुनर्जन्म मिळतोय, गेलेला पुन्हा आयुष्य प्राप्त होतंय. एवढी मोठी शक्ती ज्याची, ज्याच्या आईच्या जगाचा बाप मशानभूमीत पाया पडतो, किती नाविन्य असेल, पण त्याच्या पण आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, पसारा ये रवाऊगा पसारा, ये रवाऊगा पसारा, ये रवाऊगा पसारा, ये रवाऊगा पसारा, ये रवाऊगा पसारा. तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा.
मोठे असतील सांदीपणी, पण नाही आयुष्याची माळ तुटल्यावर जोडता आली. आपल्याकडे 34 महिला येतात, त्यांना नायिका म्हणतात, आणि 5 महिला आहेत त्यांना पतिव्रता म्हणतात. नायिकेपेक्षा पतिव्रता मोठी की पतिव्रतेपेक्षा नायिका मोठी? आपण नाही डोकं लावायचं त्याला. नायिका जर मोठ्या म्हणावं तर मग ह्या पतिव्रतेच्या यादीत आहेत, आणि पतिव्रता मोठ्या म्हणावा तर जगातल्या कुठल्या स्त्रिया त्या 34 बायकांची बरोबरी करू शकत नाहीत. इतकं मोठं नाविन्य. एक बाई पतिव्रतेच्या यादीत नाही, पण अमृत साठवायची ताकद तिच्यात होती. मग सांगा, पतिव्रता श्रेष्ठ का ती श्रेष्ठ? देवाला नाही अमृत धरता आलं, गरुडाला नाही अमृत धरता आलं, कदरूला अमृत प्राप्त झालं नाही धरता आलं, गरुडाला 2दा मिळालं नाही धरता आलं, बळीला प्राप्त झालं नाही धरता आलं, देवायला मिळालं मोहिनीला पाहत राहिले. खोटी बाई होती ना, वरून बो आत वरून बाई नातून बोआ. मोहिनी काय खरा बोआ होता का? पंढरपुरातला मालक मोहिनी झालता, वरून बाई होता ना आतून बोआ होता, तरी ब्रह्मदेवासारखा माणूस त्याच्याकडे बघून पाकळतोय. किती किती विचित्रपण आहे, किती विचित्रपण आहे. अशी 43 देव त्या रूपाला बघून भळभळले. अमृत होतं त्यांना प्यायला, पिता आलं का? ते तिलाच पाहत राहिले. तरी देवानं सांगितलं, ऐका रे ऐका, मी खोटी बाई आहे, आतून बो आहे, मी साडी घातलेला बो आहे, मी बाई दिसतोय तुम्हाला पण आतून बो आहे. कुठं ऐकले कोणी? पण ज्या बाईनं अमृत आपल्या नवऱ्याकरता साठवून ठेवा, ती बाई किती मोठी असेल. तसा नवरा तिचा नालायक होता. 4 रावणापैकी 1 रावण होता. कधी कधी वाची जा, रिकाम्या वेळात चांगलं वाची जा. काय होतं, एक आत्मिक समाधान भेटत असते. चांगलं वाचा, चांगलं वाचा, विश्वाचा मालक तुम्हाला वाचील. काही नाही वाचायचं, काही वाचण्यात आनंद नाही आणणार. हे उग तुम्हाला एक सांगू का, पेपर हा किती वाचावा आणि कशा करता वाचावा याचं मर्मत नाही. काही काही गोष्टी पेपर मधल्या अशा आहेत की त्या तुम्ही वाचिल्याच्या नंतर त्या दुरुस्त करू शकत नाहीत, आणि त्याला काहीच तुम्ही तोंड देऊ शकत नाहीत. उलट तितक्या वेळापुरती तुमची मेमरी चलविचलित होत असते. फार दिशा अपघात पाहिला, रे बापरे. आज एका कुटुंबातले 4 माणसं गेलेत. पेपरवर पाहिलं, मी नाव्याची तर होतो, ते लगेच एक जण दुसरा सांगू लागला, मला आयतच पाठ झालं. ते दाढी करायला गेलो तिथं ते दुसरं, अरे बापरे म्हणलं. म्हणजे विचार करा, ते वाचिल्याच्या बरं त्याला सायकल नाही, फायकल नाही, काय नाही, जे वाचवायला ते झाली की नाही तितक्या वेळापुरती त्याची. काही गोष्टी तुम्ही जितकं दूषित पाहता का तितकं तुमचे विचार दूषित होत असतात. ठीक आहे, राजकारणी असेल, विलक्षण प्रेड असेल, इकडं कोण निवडून आलं, तिकडे किती पडले, तिकडे किती गेले, इकडे किती वावले, तितक्या पुरता त्यानं पेपर पाहा. काही गोष्टी ठीक आहे. काही माणसं इतका पेपर वाचितेत, इतका पेपर वाचितेत की त्याला वाटतं याच्यातलं एखादं अक्षर जर वाचायचं ठुलं तर आपले पूर्वज नरकाला जातात का काय. 2-2 महिन्याला काचो बदलायलीत काही काही, इतके पेपर वाचिते. काय त्याच्यात त्या पेपरामध्ये तुम्हाला? बरं ठीक आहे, देशाच्या काही गोष्टी त्याच्यात दिल्या असतील तरी तुम्हाला त्याचे काय कुठं न्याय मिळालेत, आणि ते काय त्या कागदात भेटणार आहे? काही काही वाचतात माणसं. अरे विश्वात असं काही वाचायचं आहे की ते वाचिल्याच्या नंतर आपल्याला जगाचा मालक वाचवेल, इतकं मोठं नाविन्य. बाकीचं वाचिल्याच्या नंतर सामाजिक बांधिलकी जोपासता येते, आणि नुसते पुष्कतक वाचिल्याच्या नंतर एखादं पद मिळू शकते. माझ्या जीवनात 5 कलेक्टर आले, म्हणजे भेटी गाठीचा योग आला. फारसं लग्न, फार जवळीकता त्यांची. मला काही गरज पडली नाही विचारायला, काम सांगायची. आपलं काम पंढरपुरातला करायला आणि कशाला खालच्याला सांगायचं, आणि काही गरजच पडली नाही ना. मला सांगा, आपले डोळेच दुखणं, डॉक्टरकडे कशाला जायचं? काही गरज नाही. संन्याशान लुगड्याचा भाव करायचा नाही, बायकोच नाही त्याला, त्यानं कशाला लुगड्याचा भाव करायचा? चुकीच्या गोष्टी आहेत ना ते. पण माझ्या जीवनात मी सहज विचारायचं, का हो ते मागे एकदा असं तुमच्या जिल्ह्यात झालं तर त्याला तुम्ही कसं निवारण केलं? ते म्हणले, महाराज मी दिल्लीला क्लास केले, आणि दिल्लीला क्लास केल्याच्या नंतर कलेक्टरची परीक्षा पास झालो, पण एवढी एवढी जनावरं अतिवृष्टीत वाहून गेले, ते आमच्या पाठात शिकलं नव्हतं. ते मला तिथला ग्रामसेवक, तिथला तलाठी, जिल्हा परिषदचे काही लोक,
काही या सगळ्या लोकांची मीटिंग लावली. मग त्यानं सांगितलं हे कोणी खेड्यात शिकलेलं, कोणी वड्याचं पाणी पेलेलं, कोणी कुठं शिकलेलं, त्याला त्यांनी त्या आपत्तीवर निवारण करण्याची ताकद त्या ह्याच्यात होती. फक्त शिक्कामोर्तब आमचं. दिल्लीला क्लास करून शिकलेलं त्याला इकडे प्रापंचिक बांधील की काय करणार आहेत खालच्या, त्याला काय लक्षात येणार आहे? त्याला कलेक्टर असेल, मी वाईट म्हणतो असा विषय नाही, पण त्याला बाकीचं काय करणार बाया, काय करू शकतं त्याला? जाऊ द्या, जास्त विचकी नको. पुन्हा लोक शाळा सुटली तर पोरं म्हणतील आता आपल्याला कलेक्टर व्हायचंच नाही, याचे परिणाम असे होऊ नये. मला सांगायचं की काही गोष्टी वाचवत जा, त्याच्या त्या बाकीच्या गोष्टीत उतरत असतात त्या. चंद्रसेना नावाची स्त्री, हिने अमरस साठवलं आणि चंद्र सूर्याला स्वतः प्रत्यक्ष सांगितलं, ए दिनपती, ए निशापती. निशापती म्हणजे चंद्र, दिनपती म्हणजे सूर्य. तेजो कांती भय भास्करो दिनपती निशापती भय व्याप्तिर्जन्य कृत्रहा ममम ललाटम प्रपटले कुमकुमम आरजितम तम जायते सर्वानाम चिरकाल संस्थितः. हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या कपाळावर चुकून खुपसायची ताकद कोणात नाही. काय बाई असेल होती, किती मोठी बाई असेल, पण हिचं कुंकू त्या दिवशी पुसलं, एक संन्यासी फुटला. एका संन्याशानं चूक केली, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. हो, ते भुंगे मारले. चला असू द्या, बाई किती अधिकारी होती सांगतो तुम्हाला. ज्या संन्याशाने भुंगे मारले त्याला शाप द्याला, ही शेपटी तुला राहणार नाही. रामेश्वरला शेपटी नाही मारुतीरायला. आणि ज्या पायाच्या अंगठ्यानं पंढरपुरातल्या मालकाने तिचा पलंग मोडला, तिनं शाप दिला, याच अंगठ्याला बाण लागन तू जाशील. भिल्लेविन दिले शारंगधर. काय बाईची ताकद असेल वारकरी बुवा. शाप द्यायला देव त्या तिथीला मरतो हा शब्द ऐकायला बरा वाटत नाही, पण दुसरा सांगू कोणता? देवाला इहलोकातली यात्रा सोडावं लागते त्या बाईच्या म्हणण्यानुसार. महाराज विश्वातला एक नंबरचा संन्यासी, बुद्धिमतान वरिष्ठम, त्याच्यासारखा निष्कलंक कोणी जीवन जगलेला माणूस नाही, पण त्याला बिना शेपटीचं रामेश्वरला राहावं लागतंय. काय बाई असेल, पण त्या बाई अमृत नवऱ्यासाठी प्राप्ती स्थापित केलं. इतकी बाई जगात आधिपत्यात, ती 34 नायकीपैकी एक चंद्रसेना. तिच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली, तुटला आयुष्याचा दोरा. किती मोठी अधिकारी बाई होती. या 34 पैकी गांधारी एक बघा. लोपामुद्रा एक बघा. रेणुका एक बघा. कोणाची पत्नी रेणुका? जमदग्नीची पत्नी रेणुका. काय ताकद त्या बाईत. स्नानाला गेल्याच्या नंतर ती तांब्यात पाणी आणत नव्हती. स्नान आटपलं, गंगेच्या पात्रात पहाटेच्या सूर्योदयाच्या अगोदर स्नान करायचं, अंधारात पातळ नेसायचं, दुसरं पातळ पिळायचं, खांद्यावर टाकायचं आणि नेसलेल्या पदराचा वटी पदर पाण्यात घालायचा आणि वटीत पाणी आणायचं. वटीत पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं मालकाचे पाय धुवायचे. असेल का ताकद कोणाची? 34 नायकीपैकी ती एक येते. एवढी मोठी शक्ती. अण्णा तितक्यानं नाही. ब्रह्मांडाचा मालक तिचा मुलगा परशुराम म्हणून जन्माला येतोय. तुमच्याकडे मंदिर आहे तिचं, तिथेच भागवत केलं तर मी. या तिघीची यादी सांगतो, आपल्या वेळेस संपवतो, कारण एक दुःखद घटना एखाद्याला माहीत नसेल सांगतोय. पहाटे मला वाटतं एक दुःखद घटना घडली. वयोवृद्ध तपोवृद्ध गुरुजी होते, शिक्षक होते. वृद्धापकालाने त्यांची इहलोकातली यात्रा संपली. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला. इहलोकातली यात्रा त्यांना सोडावं लागले. त्यांच्या अंत्यविधीचा टाईम 1:30 दिलेला आहे. आपण त्या वेळात सोडलं म्हणजे सगळ्यांना तिकडेही जाता येईल. एकमेकाच्या दुःखात माणसानं 2 दारी गेलं पाहिजे, एक मरणादारी आणि तोरणादारी. 2 गोष्टी पुण्य साकारातल्या असतात. मृत्यूला शेवटचा निरोप द्यायला जावा, हृदयानं हृदयाची लिंता मानावी आणि लग्नाच्या ठिकाणी अक्षदा टाकण्यासाठी जावं. आता जावं म्हणून आमच्या धर्मसिद्धांतात एक त्याची वर्णी आली. अंत्यविधीला गेलेला माणूस तिकून आंघोळ करून आला तर 14 काशीच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. मी पहिल्यांदा 4च सांगायचो, हे पुन्हा नंतर वाचीला एक पुरावा. अंत्यविधीला मातीला गेल्याच्या नंतर तिकूनच जर वाटात नदी असेल आणि आंघोळ करून वल्या कपड्यानं जर घरी आला आणि घरी येऊन एकदा पुन्हा आंघोळ केली तर काशीच्या 14 आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते.
लग्नाला गेल्यावर 100 लग्न लावल्यावर तिथले न जेवता जर लावले तर 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होतं, पण उद्यापासून खाचात नाहीत नुकती. हा हो, मग ते काय कुठं म्हशीच्या कोळठ्यात टाकायचा का काय टाकायचं, असं काय काय असतात काय काय गोष्टी. हे शास्त्रानं सांगितलं कशा करता माहिती का अण्णा, तुम्ही एकत्रित जा. माणसं एकत्रित येण्याची साधनं ती आहेत. लग्नात एकत्रित जा, एकमेकाच्या आड्यागाड्या दूर करा, प्रेमानं जा. आणि अरे किती आड्यागाड्या असत्या, निदान मेल्यावर तरी जवळ जा, हे सांगण्यासाठी साधू संतांनी नियम लावलेले आहेत. ते बाई जात राहिल्या, बऱ्याच ठिकाणी प्रेत टेकण्यात आलं. शेवटचा मुक्काम झाला राणी सावरगावला, एक मुक्काम झाला औरंगाबाद जिल्ह्यात गोलटगावला. असे 19 मुक्काम झाले. बाकीचे मुक्काम लक्षात घ्या, मला सगळे सांगता येतात. तुम्ही म्हणता तुला पाठ नाही, मग बाकीचे काऊन सांगन, तुम्ही बी लक्षात ठेवत जा. किंवा दुसरा महाराज आला विचारायचं त्याला, कारण तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक वाचित राहतील. तुम्ही नाही हुशारी केली की मग आमचं चलत यालाची वेलाला आणि शिमग्याच्या त्याला चलत राहतं. काय तर आहे की नाही सुरेश भाऊ, ते तुम्ही हुशार व्हायचं. अहो तुम्ही इतके हुशार झाले पाहिजे की आमच्या बोलताना कष्टातून घाम निघला पाहिजे. अरे बाप रे, आता काय सांगा लोकांच्या पुढे असं वाटलं पाहिजे. परशुराम नावाच्या मुलाला सांगितलं, बाळा मला आवडेल तिथे अंत्यविधी कर. आवडला माहूरचा डोंगर, तिथं अंत्यविधी कर. बाळा एक नियम आहे माझा, मला भडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 हाका मारीन. 3 हाका मारल्याच्या नंतर तू पाठीमागं बघायचं. भडाग्नी दिला की गाडगं फोडतात. कुळनाम रूपाशी दिली तिळांजुळी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. देहूतल्या मालकांचं वाक्य. म्हणून गाडगं फोडण्याची पद्धत आहे. बर तोंडावर उलटी मुठ का मारतात याचंही शास्त्र आहे. किती किती सांगायचं, पण पुन्हा कधी बघू. पहिला आवाज आला परशुराम, आईनं सांगितलं होतं मागं पाहायचं नाही, पण दुसरा आवाज कोमल आला, परशुराम. कोमल आवाज आला. आई हाक मारते, मागं फिरून पाहिलं, इतकंच प्रेट वरी आलतं. म्हण विश्वात तितक्यात डोक्याची पूजा आहे, रेणुक्याच्या पूर्ण शरीराची पूजा नाही, फक्त तांदळाचीच पूजा आहे. काय ताकद असेल त्याच्या पाठीमागे रेणुका पुराणातला सिद्धांत आहे. ती 34 नायकीपैकी एक मावलेली. चंद्रसेना हे रेणुका 2. चला, महर्षी अगस्तींची धर्मपत्नी किती मोठी बाई. रावणानं पाठवलेली काही राक्षस, त्रिशरा, खर, दूषण, ही 14 अशी कितीतरी राक्षस आलती. त्याच्यातला एक नालायक राक्षस सागरात जाऊन लपला. घरी आले सांगितलं, मुद्रा, कधी लोपा म्हणायचे कधी मुद्रा म्हणायचे. हे लोपा मुद्रा. जी मालक, ते मूर्ख राक्षस समुद्रात लपलंय ग, काय करावं काय करावं काय करावं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, दारुरकर शास्त्री सांगायचे, डोंगरोजी महाराज सांगायचे. तिनं पात्रात जेवायला वाढलं. तेजो भयस्थितो ललाटम प्रपटले आरजीवो भास्करो दिनकरो सकला स्थिततेजायाम पती परमेश्वराय नमः. भोजन केलं. कागमणी एवढ्या एवढ्याच कोरा खाल्ल्याच्या नंतर पोट भरतंय, इतकं इतकं केल्यावर पोट भरतंय. आज तुझ्या हातचा एक घास खाल्ला की तृप्तीचा ढेकर जा म्हणे. आज तुम्ही तृप्तीचा ढेकर याच्या करता दिलाय, तुमचं उदर इतकं मोठं झालंय की त्याच्यात समुद्र बसू शकतो. त्याचे 4 श्लोक आले पुढं, तो पुढचा विषय. कधी योग आला तर पुन्हा सांगेल. सगळं कसं सांगता येईल. जमीन 300 एकर आणि बैल 2, अन्न कशी पाळी होईल. आणि मग सागराच्या तीरावर गेले. एकाच म्हणे माझा पिता जायाने प्राशीला. एका खोटाच समुद्र पेला. एवढं उदर होण्याची ताकद कोणाची ताकद आहे? बायकोची. पंढरपुरातल्या मालकाला ठराविक नालायक मारायचे होते, पण ते नालायक पंढरपुरातल्या मालकाच्या हाताने मरत नव्हते. याचं एकमेव कारण होतं त्यांच्या बायका अधिकारी होत्या. चंद्रसेना अधिकारी होती म्हणून ते मरत नव्हतं, मारुतीला जावं लागलं. वृंदा अधिकारी होती म्हणून जालिंदर मरत नव्हता. मंदोदरी अधिकारी होती म्हणून रावण मरत नव्हता.
रावणाला मारण्यासाठी त्याचा भाऊ फोडावा लागला. त्याच्या बहिणीच्या मनात नालायक विचार आणावं लागले. शास्त्र आहे. तुम्हाला एक सांगू, कौरव मरत नव्हते राजे हो, कौरव मरत नव्हते. कौरव मारण्यासाठी सगळ्यात मोठा पापी व्यक्ती बोलवला त्यांचा मामा, फार मोठा. सांगतो पुढचा मुद्दा एक, पुन्हा आठवत नाही मला. भीमाला सांगितलं, दादा दुर्योधन समोर आला की गदा हाना. अशी गदाच फिरवायचा भीम, कर 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 सोडायचा. देवान म्हणायचं थांब उद्या, थांब थांब उद्या. असं करता करता 10-12 दिवस गेले. भीमानं सांगितलं, देवा आज गदा असा अंसाट्यात आला, नेम धरलाय, एका ठोक्यात मांडी उडीणार. तुम्ही थांब म्हणता, उद्या म्हणता, आणि उद्या असं नेम धरला की परवा म्हणता. नेमकं काय? अरे बाबा मी का तुझ्या विरोधातला आहे का काय? गाडीत तू याच बसवून प्रचार तूच करायला. गाडीत तू ह्या बसून प्रचार दुसऱ्याचा करीन मी, असं नाही मोह काम. मी तुझ्याच गाडीत बसलो, तुझा तुमच्या हिताचं काम करतो ना. मी सांगतो त्यावेळेला मारणं, आणि मग सांगितलं आता गदा मार. आणि गदा मारल्याबरोबर दुर्योधन खाली पडला. संध्याकाळी विचारलं, इतक्या दिवस का नाही मारू दिली? कारण दुर्योधन त्याच दिवशी चुकला होता. त्या दिवशी आईचं दर्शन घेऊन आला नव्हता. ज्या ज्या दिवशी दुर्योधन आईचं दर्शन घेऊन आला, त्या दिवशी दुर्योधनाच्या भोवताल आईच्या कर्तव्याचं, पातिव्रत्य मातेच्या सत्वशिलाचं तेज भोवताल फिरत होतं. भीमा गदा तर तू कधीच फुटली असती, पण हातही निष्ठून गेला असता. इतकं पतिव्रतेचं तेज आहे. पण आज नालायक दुर्योधन आईच्या पाया पडून आला नाही, म्हणून तुझ्या गदेचा प्रहार केलाय. दुर्योधना मारिली गदा. हो मग गदा इतकी ताकद होती गांधारीची. भीमाचं पंढरपुरातल्या बालकाचं चालत नव्हतं त्याच्यावर, एवढी अफाट शक्ती होती, अफाट शक्ती पतिव्रतेची. एक मुद्दा सांगतो तुम्हाला. वनामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी आहेत. कौरव मृत्यू पावल्याच्या नंतर तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. वनात गांधारी आणि धृतराष्ट्र. तर त्या वनामध्ये हिंस्र पशु असायचे. वाघ, सिंह, लांडगं, कोल्हे, तरस, बिबटे आदी करून ती पशु पक्षी होती हिंस्र. असे पावलं वाजल्याबरोबर धृतराष्ट्रानं गांधारीच्या मांडीवर हात टेकायचा. गांधारीच्या मांडीवर हात टेकायचा. कुलकर्णी काका, गांधारीच्या अंतकरणातलं पतिव्रतेच्या सेवेचं कवच मालकाच्या अंगावर गेलं की वाघ फिरून जात होता. फिरून जायचा अण्णा, वाघ वापस फिरायचा. हे याला बोच करायची ताकद आपल्यात नाही, कारण हे पतिव्रतेचं कवच आहे त्याला. इतकी मोठी ताकद. कालांतराने धृतराष्ट्र वनात एकटा फिरू लागला. फिरायला गेला, वापस आला. अंध होता तो, चापून फिरायचा. विचारलं पत्नीने, वापस का आलात? गांधारी, मला काही माझ्या घ्राण देवता म्हणजे नाकाला असा सुगंध आला की सिंह बसलेले होते. सुगंध आला. गांधारीनं सांगितलं, मालक विश्वातला एकही हिंस्र पशु नाही की ते तुम्हाला बोचकारू शकेल किंवा चावू शकेल. ही कोणात ताकद नाही. 15-10 मिनिटात आपण आठवू. ते तुम्हाला बोचकारू शकत नाही. तर प्राण्याची भाषा कळणाऱ्या एका व्यक्तीने विचारलं. प्राण्याची भाषा कळणारा एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं अश्वपती नावाचा राजा. हा दशरथ राजाचा सासरा होता. हा कैकेयीचे वडील होता, हा अश्वपती. त्याच्यानंतर प्राण्याची भाषा कळणारे काही साबरी विद्येतले लोक होते. ते साबरी विद्येतले लोक नवनाथांच्या नाथ परंपरेत येत असतात. साबरी विद्येचे लोक नाथ परंपरेत येत असतात. त्याच्यापैकी महाभारतामध्ये कणाश्व नावाचा एक गंधर्व होता. तो शापामुळे खाली आलता आणि या गंधर्वाला प्राण्याची भाषा कळत होती. त्यानं पाहिलं, हा धृतराष्ट्र एकटाय भोवताल 5-25 सिंहाचा मेळे तरी बोच करीत नाही. किमक कोती हा दंता भयत्वी यत हिंस्राति जायते पशुयाम अंधायति सर्व पुरुषानाम विस्तृतोति जायते. किमा काय भाषा आहे गोड, काय नाविन्य असेल त्या शब्दात. अरे काय दात आहेत तुमचे. तेजो दिवाकर भया. अरे तुम्ही जांभळी दिल्याच्या नंतर सूर्याचं तेज कमी होते. असले शिव होते ते.
अरे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ललकार खेळायला लागले तर चंद्र ढगाच्या आड जातोय, इतके बिबट्याचे जात तेजस्वी आहेत. तुम्ही याला का बोच करीत नाहीत? तर काही प्राण्यांनी सांगितलं